Welcome to the e-learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. I am Viren Birdi and we are studying Mechanical Engineering Materials. This is unit number 6, Heat Treatment Processes, and has 14 marks in our syllabus. The learning outcomes. At the end of this video, you will be able to explain gas and liquid carburizing, and also you will be able to explain nitriding. So let's get started. Gas carburizing. We have already studied solid carburizing, which is also known as pack carburizing, right, or box carburizing. So now let us discuss about gas carburizing. Now gas carburizing is mostly used for mass production. आपण बघितलं होतं की पॅक कार्बोरायझिंगमध्ये किंवा बॉक्स कार्बोरायझिंगमध्ये जे प्रोडक्ट्स किंवा जे कॉम्पोनंट्स इंट्रिकेट शेप असणारे आहेत त्याच्यावरती आपण बॉक्स कार्बोरायझिंग करतो, किंवा ज्या ठिकाणी आपल्याला केस डेप्थ जी आहे, केस म्हणजे काय, कवर, त्याचं जे कवर आहे ते कवर जे आहे जे आपल्याला हार्ड करणार आहे, म्हणजे त्याचा सरफेस तो जो हार्ड करणार आहे त्याचं जर आपल्याला युनिफॉर्मिटीशी जास्ती संबंध नसेल तर त्या ठिकाणी आपण पॅक कार्बोरायझिंग वापरतो. आणि जिथं आपल्याला मास प्रोडक्शन करायचं आहे त्या ठिकाणी, म्हणजे भरपूर प्रोडक्शन करायचं आहे त्या ठिकाणी आपण गॅस कार्बोरायझिंग वापरणार. हियर द कॉम्पोनंट्स आर हीटेड इन द ऑस्टेनेटिक रिजन इन द प्रेझेन्स ऑफ कार्बोनेशियस गॅसेस सच ॲज प्रोपेन, इथेन, मिथेन, ब्युटेन डायल्युटेड विथ अ कॅरियर गॅस. हे जे इनर्ट गॅसेस आहेत, प्रोपेन, इथेन, मिथेन, ब्युटेन, या कार्बोनेशियस गॅसेसच्या सानिध्यामध्ये जे कॉम्पोनंट्स आपल्याला कार्बोराईज करायचे आहेत ते आपण ऑस्टेनेटिक रिजनमध्ये गरम करणार आणि त्याच्यावरती या गॅसेसचा फवारा करणार. दीज गॅसेस डिकम्पोज अँड द कार्बन डिफ्युजेस इन टू द स्टील. जेव्हा आपण स्टील गरम करतो त्यावेळेस हे जे गॅसेस आहेत या गॅसेसमधला कार्बन जो आहे तो त्या कॉम्पोनंट्सच्या सरफेसमध्ये शोषला जातो. Gas carburizing produces extremely uniform cases with shorter times because no boxes and solid carburizer need to be heated as in pack carburizing. गॅस कार्बोरायझिंगमध्ये आपण गॅसेस वापरत असल्यामुळं ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसनी आपल्याला युनिफॉर्म केसेस तयार करता येतात, म्हणजे सगळीकडं जो हार्डनेस असणार आहे, हार्ड असणारा सरफेस असणार आहे तो युनिफॉर्म असेल. ऑल्सो द प्रोसेस कॅन बी परफॉर्म्ड ॲट अ लोअर टेम्परेचर, से 900 to 925 डिग्री सेल्सिअस. कम्पेअर्ड टू सॉलिड कार्बोरायझिंग, गॅस कार्बोरायझिंगचं टेम्परेचर हे कमी असतं, 900 ते 925 डिग्री सेल्सिअस इतकं. Now what are the advantages of gas carburizing? The first is it is more economical as there is no requirement of boxes and more labor in handling these boxes. पॅक कार्बोरायझिंगमध्ये किंवा बॉक्स कार्बोरायझिंगमध्ये आपल्याला बॉक्सेस लागतात, मग ते कास्ट आयर्नचे किंवा दुसऱ्या मटेरियलचे असतात आणि ते बॉक्सेस हँडल करण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा लेबर लागतं. पण गॅस कार्बोरायझिंगमध्ये मात्र हे दोन्हीही नसल्यामुळं, बॉक्सेस नसल्यामुळं ते बॉक्सेसचा खर्च पण कमी होतो आणि लेबरचा खर्चसुद्धा कमी होतो. त्यामुळं गॅस कार्बोरायझिंग इज मोर इकॉनॉमिकल कम्पेअर्ड टू बॉक्स कार्बोरायझिंग. लेबर कॉस्ट्स आर लोअर दॅन पॅक कार्बोरायझिंग. थर्ड, हिटिंग इज मोर रॅपिड अँड युनिफॉर्म. जे काही गरम करण्याची टेम्परेचरची रेंज आहे ती कमी आहे पॅक कार्बोरायझिंगपेक्षा, त्यामुळं ते रॅपिड होतं आणि युनिफॉर्म थिकनेससुद्धा मिळतो. Less time required than pack carburizing as there is no need to pack and handle boxes containing workpieces. पॅक कार्बोरायझिंगमध्ये आपल्याला ते वर्कपीसेस एका बॉक्समध्ये घालावे लागतात, मग त्याच्यामध्ये कार्बोनेशियस मटेरियल घालायचं, मग ते सील करायचं. ही जी सगळी प्रोसेसला वेळ जातोय तसा वेळ गॅस कार्बोरायझिंगमध्ये जात नसल्यामुळं दिस इज फास्टर ॲज कम्पेअर्ड टू पॅक कार्बोरायझिंग. And it can be mechanized also. So these are the few advantages of gas carburizing. Now let us see what is the disadvantages of gas carburizing.
As compared to pack carburizing, more skilled worker is required as gas carburizing to maintain the necessary controls. गॅस कार्बोरायझिंगमध्ये आपल्याला युनिफॉर्म केसेस मिळत असल्यामुळं किंवा लागत असल्यामुळं इथं लागणारं जे लेबर आहे ते जास्ती स्किल्ड लेबर असतं ॲज कम्पेअर्ड टू पॅक कार्बोरायझिंग. सो दॅट इज अबाउट गॅस कार्बोरायझिंग. नाउ लेट अस सी लिक्विड कार्बोरायझिंग. The liquid carburizing is also known as cyanide carburizing, and it is carried out by placing the component in a salt bath, usually a cyanide chloride carbonate mixture, and is highly toxic. खूप विषारी असतं आणि तो जो बाथ आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आपण हे कॉम्पोनंट्स बुडवणार आहे त्या बाथमध्ये आपण काही सायनाइड, क्लोराईड आणि कार्बोनेट अशा तिन्ही मटेरियल्सचं मिक्सचर करणार. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण ते पार्ट्स बुडवणार. This cyanide rich mixture is heated to a temperature of 870 to 950 degrees Celsius, and the workpieces contained in wire basket are immersed into the liquid bath for periods varying from 5 minutes to 1 hour depending upon the depth of case required. हे जे सायनाइड रिच मिक्सचर आहे ह्या मिक्सचरला आपण 870 ते 950 डिग्री सेल्सिअसपर्यंत गरम करणार आणि त्याच्यानंतर ज्या वर्कपीसेसना कार्बोरायझिंग करायचं आहे ते एका वायर बास्केटमध्ये बांधून घेणार आणि त्याच्यानंतर ती जी बास्केट आहे वायर बास्केट आहे ज्याच्यामध्ये आपण सगळे वर्कपीसेस बांधलेले आहेत एकत्र केलेले आहेत ते आपण त्या लिक्विड बाथमध्ये साधारण 5 मिनिटापासून 1 तासापर्यंत डीप करून ठेवणार, बुडवून ठेवणार. आता ही 5 मिनिटं का 1 तास हे कशावर ठरेल तर ते ठरेल आपल्या डेप्थ ऑफ केस रिक्वायरमेंटवरती. In liquid carburizing, both carbon and nitrogen are added to the steel surface. लिक्विड कार्बोरायझिंगमध्ये कार्बन बरोबर नायट्रोजन सुद्धा स्टीलच्या सरफेसवरती ॲड केला जातो. The advantages of liquid carburizing are it is having a rapid heat transfer, then there is low distortion, rapid absorption of carbon and nitrogen, uniform case depth and carbon content. And fifth, reduced time for steel to reach carburizing temperature. सगळ्यात कमी टेम्परेचर हे लिक्विडचं आहे, लिक्विड कार्बोरायझिंगचं. त्याच्यानंतर गॅस कार्बोरायझिंग आणि हायेस्ट टेम्परेचर आहे ते पॅक कार्बोरायझिंगचं. The disadvantages of liquid carburizing are all the precautions are necessary as required for using cyanide salts. ते जे आपण सॉल्ट बाथ तयार करतो तो खूप विषारी असल्यामुळं प्रिकॉशन्स घेणं खूप नेसेसरी असतं. मॉइश्चर स्टिकिंग टू पार्ट्स मे कॉज एक्सप्लोजन्स. Preheating is essential and so is removal of salts sticking to parts. ते सॉल्ट बाथमध्ये बुडवण्याच्या अगोदर प्रीहीटिंग जरुरी आहे आणि त्याचबरोबर जेव्हा आपण सॉल्ट बाथमधनं कंपोनंट्स बाहेर काढणार त्यावेळेस त्याला लागलेले जे काही सॉल्ट्स आहेत ते रिमूव्ह करणंसुद्धा गरजेचं आहे. अँड डिस्पोजल ऑफ सॉल्ट्स इज ग्रेट पोल्युशन प्रॉब्लेम. सो दॅट इज द फोर्थ डिसएडवांटेज ऑफ लिक्विड कार्बोरायझिंग. Now let us talk about nitriding. Now as the name suggests, nitriding मध्ये आपण नायट्रोजन इंट्रोड्यूस करणार rather than carbon. So nitriding is a surface hardening treatment where nitrogen is added to the surface of steel parts either using a gaseous process where dissociated ammonia as the source or an ion or plasma process where nitrogen ions diffuse into the surface of components. नायट्रायडिंगमध्ये आपण नायट्रोजन गॅस स्वरूपात किंवा लिक्विड स्वरूपामध्ये डिफ्यूज करू शकतो. Gas nitriding develops a very hard case in a part at relatively low temperature without the need for quenching. Nitriding मध्ये quenching process येत नाही. The case depth is about 0.381 millimeter.
The advantages of nitriding are very high hardness is obtained. In case of nitriding, we can have very high hardness of the case. Then, since nitriding parts are not quenched, this minimizes distortion or cracking. Number 3, good corrosion and wear resistance. Number 4, no machining is required after nitriding. And number 5, some complex shapes which cannot be carburized can easily be nitrided. So these are the advantages of nitriding process. The disadvantages: nitriding has long cycle time, then it is having brittle case. Only special alloy steels can be satisfactorily treated in case of nitriding, and there is a high cost. The technical control required is more in case of nitriding. So these are the disadvantages. In the next video, we will talk about flame hardening and induction hardening. Then stay safe, stay home, study well. Thank you.